मला अंकगणितमध्ये बघा सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर लसावी मसावी, टक्केवारी, सरासरी, वय आणि प्रश्न वगैरे, गुणोत्तर आणि त्याचे प्रमाण वगैरे, मिश्रण आणि जोडणी, मिक्सचर आणि ॲलिगेशन आपण त्याला म्हणतो, आई रूल वगैरे, त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर केबल्स, हिटिंग अँड वेल्डिंग, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स. याच्यामध्ये साधारण कट ऑफचं सध्या महावितरण, विद्युत सहाय्यक आणि ऑपरेटर जे काय आहे पद आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि बाकीचे ट्रेड्स त्या रिलेटेड ज्या वॅकन्सी असतात त्याचं वरचेवर अपडेट्स आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलद्वारे देत राहतो. प्लस आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावरसुद्धा आपण वरचेवर अपडेट्स किंवा माहिती देत असतो. तर रिसेंटली एक महाट्रान्सकोमध्ये ITI इलेक्ट्रिशियन बेसवर साधारण 1868 पदांची मोठी जम्बो जाहिरात पुढच्या याच्यामध्ये येणारच आहे. पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये येऊन जाईल. त्यावर शॉर्ट नोटीस ऑलरेडी आलेली आहे, आपण ती शेअरसुद्धा केलेली आहे व्हिडिओ थ्रू आणि टेलिग्राम थ्रू. तर ती अतिशय चांगली न्यूज आहे ITI इलेक्ट्रिशियन विद्यार्थ्यांसाठी. ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही. तर प्लस महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 पदाची वॅकन्सी पुढच्या काही ड्युरेशनमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये साधारण 1000 ते 1500 वॅकन्सीज इथे येऊ शकतात. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि इतर काही ट्रेड्स अलाउड आहे. तर त्यामध्ये अतिशय मोठी जम्बो जाहिरात तीसुद्धा येणार आहे, पण तो त्याला थोडा डिले होऊ शकतो, वेळ होऊ शकतो. आणि प्लस महावितरणमध्ये विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमन बेसवरती वॅकन्सी असते. तीसुद्धा साधारण 4 ते 5 हजारामध्ये ती वॅकन्सी येऊ शकते पुढच्या काही ड्युरेशनमध्ये, परंतु त्याला सुद्धा थोडंसं डिले होऊ शकतं. यावर्षी एंडिंगपर्यंत किंवा पुढल्या वर्षी ती जाहिरात येऊनच जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे MIDC भरती. MIDCमध्ये जे काही आता खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आलेली आहे, आपण ऑलरेडी त्याचा व्हिडिओसुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन बेसवर ITI इलेक्ट्रिशियन बेसवर तुम्हाला साधारण 18 वॅकन्सीज इथे आहे. कमी आहेत वॅकन्सी, पण ITI वायरमन बेसवर साधारण 103 पदांची मोठी भरती यावर इथे आलेली आहे MIDCमध्ये. कारण की आत्ता फॉर्म सबमिशनची लास्ट डेट झालेली आहे. पुढच्या बघा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत, नोव्हेंबरमध्ये ही एक्झाम एक्सपेक्टेड आहे. नोव्हेंबरच्या मधमध्ये कुठल्याही दिवशी एक्झाम येऊ शकते. त्याच्या 7 ते 8 दिवस आधी किंवा आठवडाभर आधी त्याच्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट्स आणि इन्स्ट्रक्शनसुद्धा येऊन जे एक्झाम पॅटर्न आहे ते तुम्ही ऑलरेडी बघू शकता. 10 प्रश्न मराठीचे, 10 प्रश्न इंग्लिशचे, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर. त्यानंतर बघा वीजतंत्री आणि पंपचालक दोन्हीचं सांगतो आहे मी, वायरमन बेसचं जे आहे ते. तर त्यामध्ये त्यानंतर GK आहे 15 प्रश्न आणि बौद्धिक क्षमता म्हणजे बौद्धिक चाचणी म्हणजे अंकगणित बुद्धिमत्ता हे 15 प्रश्न. आणि टेक्निकलचे म्हणजे तुमचं इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन आणि वायरमन बेस जे पंपचालक जे आहे ते वायरमनच्या बेसवर आहे. तर ते 50 प्रश्न त्याचे 100 प्रश्न, 200 मार्क आणि 120 मिनिटाची ही टेस्ट राहणार आहे. ऑनलाईन CBT टेस्ट राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 45% मार्क घेणे अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. मराठीमध्ये, मराठी ग्रामीणमध्ये बघा शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय, वाक्यांचे प्रकार, अलंकार, शब्दसमूह, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द वगैरे, म्हणी आणि म्हणींचे त्यांचे अर्थ वगैरे आणि विरामचिन्हे वगैरे असा ग्रामॅटिकलचा भाग. आणि बाकी तुमचे पॅसेजेस वगैरे येऊ शकतात, सेंटेन्सचं करेक्शन वगैरे येऊ शकतं किंवा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा तसंच सेंटेन्स करेक्शन, वोकॅब्युलरी. त्यानंतर तुम्हाला जे रॉंग वर्ड आहे ते रॉंग सेंटेन्स आहे ते करेक्ट करून लिहायचं असेल किंवा मग एखादा रॉंग वर्ड शोधून त्याला रिप्लेस करायचं असेल वगैरे. आणि पॅराग्राफसुद्धा येऊ शकतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आणि मराठीसाठी बघा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक अतिशय उत्तम आहे ग्रॅमॅटिकलसाठी. आणि मोरा वाळिंबा या दोघांचे बुक तुम्हाला चांगले मिळून जातील मार्केटमध्ये. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचे आणि MJ शेख सरांचं एक चांगलं बुक आहे इंग्लिशसाठी. तुम्हाला अंकगणितमध्ये बघा सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर लसावी मसावी, टक्केवारी, सरासरी, वय आणि प्रश्न वगैरे, गुणोत्तर आणि त्याचे प्रमाण वगैरे, मिश्रण आणि जोडणी, मिक्सचर आणि ॲलिगेशन आपण त्याला म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे चतुर्भुज समीकरण वगैरे, वेग आणि अंतर, वेळ आणि काम. त्यानंतर बोट आणि प्रवाह, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. त्यानंतर पाईप आणि टाकीचे जे हे असं प्रॉब्लेम असतात ते सरळ व्याज, चक्रवाढ व्याज वगैरे. संख्या मालिका म्हणजे नंबर सिरीज आणि डेटा इंटरप्रिटेशन वगैरे या रिलेटेड प्रश्न तुमच्या अंकगणितमध्ये राहतील. जे काही 15 प्रश्न आहेत ते. आणि बुद्धिमत्ताचा भाग राहू शकतो त्याच्यामध्ये दिशाज्ञान चाचणी म्हणजे डायरेक्शनल सेन्स, सांकेतिक तुलना, नातेसंबंध, बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, वर्णमाला आणि संख्या मालिका, अल्फाबेट आणि नंबर सिरीज वगैरे. नंतर तर्क व अनुमान म्हणजे सिलोजिझम ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, कूटप्रश्न, कोडिंग, डिकोडिंग, क्रमवारी आणि क्रम. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे सरांचं अतिशय उत्तम बुक आहे. मोठ्या प्रमाणात ते बुक तुम्हाला मिळून जाईल. साधारण 500-600ची किंमत आहे त्याची. तर त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स आणि सगळं सोल्युशन वगैरे विथ सोल्युशन मिळून जाईल. सचिन ढवळे सर आणि सतीश वसे सरांचं सुद्धा तुम्ही रेकमेंड मी करत असतो. ते सुद्धा तुम्ही बुक घेऊ शकता. 2पैकी 1 जरी घेतलं तरी चालेल. तर GKचं जे आहे तर GKमध्ये हिस्ट्री तुमचं महाराष्ट्र लेवलचं हिस्ट्री, त्यानंतर जिओग्राफी महाराष्ट्र लेवलचं, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हे महाराष्ट्र लेवलचं आणि थोडं नॅशनल लेवलचं सुद्धा करावं लागेल. आणि त्याच्यानंतर बाकी तुमचं करंट जे काय आपलं करंट अफेअर्स असतं म्हणजे तुमचं चालू घडामोडी त्यावर सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी एखादा मोठा ठोकळा तुम्ही घेऊ शकता. GKचा अभ्यास करणं आवश्यक आहे. 15 प्रश्न आहे.
तात्यांचा ठोकळा असं पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता, ते यूज करू शकता किंवा आणखी काही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल, जे पूर्ण तुम्हाला MPSC रिलेटेड जे आहे ते, तो आपल्याला 10वी बेसवर पाहिजे. 10वी बेस म्हणजे थोडंसं इथे कमी लेवल राहते. आणि टेक्निकलसाठी बघा 50 प्रश्न 100 मार्क अतिशय सगळ्यात जास्त वेटेज आला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करणं आवश्यक आहे, चांगलं करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बघा आपले टेक्निकलचं जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमनचं जे कॉमन सिलेबस आहे किंवा त्या रिलेटेड जे आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. बेसिक इलेक्ट्रिकल जे आहे आपलं ते बेसिक्स वगैरे इलेक्ट्रिकलचे DC सर्किट वगैरे, बेसिक सेफ्टी वगैरे, टूल्स ऑफ इलेक्ट्रिशियन वगैरे, त्यानंतर इलेक्ट्रिकल वायरिंग, अर्थिंग, सेल्स अँड बॅटरी, डोमेस्टिक अप्लायन्सेस, इल्युमिनेशन वगैरे, आई रूल वगैरे, त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, त्यानंतर केबल्स, हिटिंग अँड वेल्डिंग, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, DC जनरेटर, DC मोटर, अल्टरनेटर, सिंक्रोनस मोटर, इंडक्शन मोटर, पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन वगैरे, आणि स्विच गेअर अँड प्रोटेक्शन. टेक्निकलमध्ये मित्रांनो पॉवर सिस्टमच्या रिलेटेड थोडेफार प्रश्न तुम्ही जास्त करून ठेवा. मशीन्स रिलेटेड, मोटर्स रिलेटेड करा, ट्रान्सफॉर्मर रिलेटेड करा. मेजरमेंट आहे, मेजरमेंट रिलेटेड तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला फोकस करावं लागेल त्यावर. आणि बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये DC सर्किट्स वगैरे, AC सर्किट्स वगैरे, सर्किट रिलेटेड काही थोडंफार माहिती तुम्ही घेऊन ठेवा. आणि या पोर्शन जे आहे या पोर्शनमध्ये जास्त भर द्या. बेसिक इलेक्ट्रिकल, त्यानंतर तुमचं सेफ्टी वगैरे, त्यानंतर तुमचं पॉवर सिस्टीममध्ये जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, मोटर्समध्ये तुम्हाला मशीन्समध्ये मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, जनरेटर्स वगैरे, अल्टरनेटर्स, हे सगळा अभ्यास तुम्ही चांगला करून ठेवा. फक्त आता पुढचे 2 महिने मिळतील. 2 महिन्यानंतर तुमची एक्झाम कधी होऊ शकते. टेक्निकलचा चांगला अभ्यास करा. टेक्निकलमध्ये जे थेअरी असते, तुमच्याकडे कुठलंही बुक असेल थेअरीचं, फॉर एक्झाम्पल सोबत विद्युतशास्त्र बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आहे, किंवा मी प्रकाश शाह सरांचं रेकमेंड करतो, किंवा रेळेकर सरांचं आहे, किंवा ढगे सरांचं आहे. ठीक आहे, यातून तुम्ही थेअरी करू शकता. त्या रिलेटेड व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, त्यातून समजून घ्या. त्यानंतर MCQ सॉल्व करा. MCQसाठी मराठीमध्ये MCQ व्यवस्थित उपलब्ध कुठेच नाही आहे. हिंदीमध्ये तुम्हाला रेफर करावेच लागेल. त्यामध्ये पिंटल सरांचं रामबाण एक आहे. त्यानंतर तुमचं यूथ कॉम्पिटिशन टाइम्स इलेक्ट्रिशियन बेसचं जे बुक आहे ITI बेसवरचं इथं, आणि त्यानंतर तुमचं बुलेटचं जे बुक आहे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, म्हणजे जे काही ITIचं आपलं सिलेबस आहे ते सगळं त्यामध्ये कव्हर होऊन जातं. यातले जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह केले तर या बाहेरचा पेपर येणारच नाही. ठीक आहे, मधलाच पेपर येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही MCQ करून ठेवा. आणि नंतर मग बाकी टेस्ट वगैरे सॉल्व करायचं आहे, किंवा त्या रिलेटेड तुमचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करायचे जास्त. ठीक आहे, आणि 2 महिन्यानंतर ही एक्झाम होऊ शकते. याचा कट ऑफ रिलेटेड बोलायचं झालं एक टार्गेट कट ऑफ म्हणून, कारण 200 मार्काचा आहे. तर बघा याच्यामध्ये नॉन टेकचं सिलेबस आहे, प्लस GK सुद्धा आहे. आणि वायरमनचे विद्यार्थी प्लंब ऑपरेटरसाठी आणि इलेक्ट्रिशियनसाठी 18 फक्त पोस्ट आहे. तर इलेक्ट्रिशियनचा कट ऑफ हा बऱ्यापैकी हाय जाऊ शकतो, परंतु नॉन टेक असल्यामुळे विद्यार्थ्यांना नॉन टेक थोडं कठीण जाऊ शकतं. परंतु जे विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक्झाम देत असतात, रेल्वेज वगैरे, त्यांना नॉन टेकमध्ये थोडंफार तिथे चांगला तिथे हे असतं, GK वगैरे सुद्धा आहे. त्याच्यामध्ये साधारण कट ऑफचं सध्या सांगणं अतिशय कठीण आहे. पुढे आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊ जर तुमचे कमेंट असेल तर. परंतु तुम्हाला मी सांगू शकतो की साधारण 45% म्हणजे 200पैकी 45 मार्क्स तुम्हाला 45% असणं आवश्यक आहे. म्हणजे 200पैकी तुम्हाला साधारण 90 मार्क कमीत कमी असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही क्वालिफायच होत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला साधारण एक 150-140च्या दरम्यान तुमचे मार्क्स असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही कट ऑफमध्ये येऊ शकता. 150च्या जवळपास तुम्ही टार्गेट ठेवायला पाहिजे 200पैकी. ठीक आहे, कमी जास्त थोडंफार. मित्रांनो, मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या एक्झामबद्दल द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील वेगळे तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि महावितरण विद्युत सहाय्यक आणि ऑपरेटर जे काय आहे पद आहे त्या रिलेटेड जर एक्झाम झाली तर आपण काय सिलेबस राहू शकतो ते आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल, कुठेतरी तुम्हाला एक डायरेक्शन मिळालं असेल, थोडंफार एक स्टडीसाठी गाईडलाईन मिळाले असतील, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि याच्या रिलेटेड आणखी आपण प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, एक स्ट्रॉंग प्रिपरेशन स्ट्रॅटेजी घेऊन आपण MIDCवर व्हिडिओ घेणार आहे. त्याच्यामध्ये आपलं सगळं ITIचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना कुठेतरी डायरेक्शन मिळेल याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.